एक कासो नाही तर राजा, वेळ आल्यावर सगळ्यांना पिसणार. जय शिवराज, जय भीम. भावनाने बहिणींनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनलवरती. आता जो व्हिडिओ आहे खूप कडक झालेला आहे आणि आता तुम्ही डेमोमध्ये बघितलाच असेल. व्हिडिओ खूप कडक आणि खास झालेला आहे आणि तुम्हाला पण बनवायचा असेल तुमचा फोटो यूज करून किंवा आहे जसा बनवायचा असेल तर व्हिडिओला पूर्ण बघा, कुठे स्किप नका करू. तेव्हाच तुम्हाला समजेल की आपल्याला व्हिडिओ कसा बनवायचा आहे. आणि आजचा जो व्हिडिओ आपण काइनमास्टर ॲप्लिकेशनमध्ये एडिट केलेला आहे. तुमच्याकडे काइनमास्टर नसेल तर मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे, तिथनं जाऊन ते तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता. आणि जे काही व्हिडिओमध्ये मटेरियल होईल ते सर्व काही मी तुम्हाला लिंक थ्रू डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे, ते पण तुम्ही डाउनलोड करून तुमच्या व्हिडिओमध्ये यूज करू शकता. पण तिथनं डाउनलोड करण्यास काही भावनाने बहिणींना प्रॉब्लेम येतो, तर सगळ्यात बेस्ट ऑप्शन तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करा. जे काही व्हिडिओमध्ये मटेरियल असतं ते सर्व काही मी तर टेलिग्रामवरती व्हिडिओच्या खाली लगेच अपलोड करत असतो. टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, किंवा तुम्हाला टेलिग्रामचं नाव स्क्रीनवरती दिसत आहे. आणि तुम्हाला एडिटिंगबद्दल काही क्वेश्चन असतील किंवा पर्सनली पण माझ्याशी काही बोलायचं असेल तर तुम्ही सिम्पली आपल्या इंस्टाग्रामला मेसेज करू शकता. लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये, किंवा तुम्हाला ID स्क्रीनवरती दिसत आहे. लगेच फॉलो करा आणि मेसेज करा. आणि एक छोटीशी रिक्वेस्ट अजून, तुम्ही व्हिडिओला लाईक नसेल केलं तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर चॅनल मात्र नक्की सबस्क्राईब करा, कारण की मी तुमच्यासाठी अशी ट्रेनिंग एडिटिंग आपल्या मराठी भाषेतून घेऊन येत असतो. तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात पहिले मिळत जाईल. तर चला, जरा वेळ न घालवता आपण आजचा व्हिडिओ सुरू करून टाकूया. ओके, तर गाईज आपल्याला काइनमास्टर ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे. ओपन केल्याच्या नंतर इथनं प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आणि 1.1 हा 3 नंबरचा रिसू सिलेक्ट करून घ्यायचा आहे. रिसू सिलेक्ट केल्याच्या नंतर बघू शकता तुमच्यासमोर असा काही इंटरफेस येऊन जाईल. तर सगळ्यात पहिले आपल्याला इथं बॅकग्राऊंड दिसत असेल, यावरती क्लिक करायचं आहे. बॅकग्राऊंडवरती जाऊन इथं तुम्हाला ब्लॅक बॅकग्राऊंड सिलेक्ट करायचं आहे. सिलेक्ट केल्याच्या नंतर तुम्हाला इथं सेटिंगचं ऑप्शन दिसत असेल, यावरती तुम्हाला क्लिक करायचं, एडिटिंगवरती येते आणि इथं फिल स्क्रीन ऑप्शन सिलेक्ट करून ओके करायचं आहे. ओके केल्याच्या नंतर आपल्याला बॅक यायचं आहे. त्यानंतर करायचं काय, इथं सगळ्यात पहिले आपल्याला व्हिडिओच्या एक नंबरला यायचं आहे. बॅकग्राऊंडच्या लेअरवर जायचं आहे, मीडियावर जायचं आहे. मीडियावरती केल्याच्या नंतर इथनं तुम्हाला एक इमेजेस मिळून जाईल. तो इमेज तुम्हाला ॲड करायचा आहे. PNG येते, PNG आपल्याला ॲड करायची आहे. ठीक आहे, बघू शकता ही वाली PNG आहे. PNG आपण ॲड केलेली आहे. नीला अशा प्रकारे इथं कोपऱ्यामध्ये ॲड करायचं आहे. बघू शकता अशा प्रकारे, किंवा तुम्ही असं मध्यभागी पण ॲड करू शकता. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. तर इथं आपण कोपऱ्यामध्ये ॲड करून घेऊया. आणि तर तुम्हाला खाली बघू शकता इन ॲनिमेशनवरती जायचं आहे, सॉरी ओव्हरऑल ॲनिमेशनवरती जायचं आणि फ्लिकर हा इफेक्ट याला देऊन घ्यायचा आहे. फ्लिकर हा इफेक्ट याला दिल्याच्या नंतर आपल्याला करायचं काय, परत बघू शकता लेअरवर जायचं आहे, मीडियावरती जायचं आहे. मीडियावरती गेल्याच्या नंतर इथनं तुम्हाला आणखीन एक टेक्स्ट PNG मिळेल. ती PNG आपल्याला ॲड करायची. बघू शकता ही वाली, ही PNG ॲड केल्याच्या नंतर आपल्याला इथं खाली ॲड करायचं आहे. बघू शकता अशा प्रकारे ॲड करू शकता. आणि ॲड केल्याच्या नंतर आपल्याला करायचं काय, आता ॲडिओ ॲड करून घ्यायचा. तिथं लेअरवर जायचं आहे, सॉरी ॲडिओच्या ऑप्शनवर जायचं आहे आणि ज्या पण फोल्डरमध्ये आपला ॲडिओ असेल तो ॲडिओ तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे. तर सगळं काही मटेरियल तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये किंवा टेलिग्रामवरती मिळून जाईल. तर टेलिग्राम चॅनल जॉईन नसेल केलं तर अजून जॉईन करून घ्या. ठीक आहे, तर बघू शकता आपण ॲड केलेलं आहे. आणि आपण थोडंसं ऐकून घेऊया आता. वेळ आल्यावर सगळ्यांना पिसणार. तर आपल्याला 3 ते 4 सेकंदापर्यंत यायचं आहे आणि याचा समोरील पार्ट कट करून टाकायचा आहे. समोरील पार्ट कट केल्याच्या नंतर बघू शकता आपण अजून परफेक्टपणे कट करूनच घेऊया, पण आता सिम्पली आता सध्याला ॲड करून घेऊया. ठीक आहे, कट करून घेऊया. त्यानंतर तुम्हाला इथं मीडियाचा ऑप्शन दिसत असेल, बघू शकता वरती, त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर आता जो तुमचा फोटो आहे तो तुमचा फोटो पण तुम्ही यूज करू शकता, किंवा तुम्हाला हवा असेल हाच फोटो यूज करायचा असेल तर हा पण फोटो यूज करू शकता. आणि तुम्हाला तुमचा फोटो ॲड करून व्हिडिओ बनायचा असेल तर तुम्हाला सिम्पली आता तुमचा फोटो ॲड करून घ्यायचा आहे. ठीक आहे, तर बघू शकता मी ते एक फोटो ॲड करून घेतलेला आहे. विजय देवरकोंडाचा मी खूप मोठा फॅन आहे, त्यामुळे त्यांचाच फोटो ॲड केलेला आहे. आणि इथं तुम्हाला बघू शकता इथं प्लसचा आयकॉन दिसत असेल दोन्हीच्या बॅकग्राऊंडच्या आणि फोटोच्या मध्ये देवरकोंडाच्या. ठीक आहे, आणि त्यानंतर आपल्या इथं ट्रान्झॅक्शनवरती येऊन तुम्हाला हा ट्रान्झॅक्शन डाउनलोड करून घ्यावा लागेल. ठीक आहे, हा ट्रान्झॅक्शन तुम्हाला बघू शकता, आणखीन एकदा मी दाखवतो. हा ट्रान्झॅक्शन तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे, डाउनलोड करायचा आहे. डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला इथं गेट मोडचा ऑप्शन दिसत असेल, यावरती क्लिक करायचं आहे आणि डाटा ऑन करून हा इफेक्ट तुम्हाला डाउनलोड करायचा आहे. तर सिम्पली आपण यावरती क्लिक करून यामधील आपल्याला 3 नंबरचा इफेक्ट ॲड करायचा आहे. बघू शकता, आणि याचा जो स्पीड ठेवायचा हा 1 वरती ठेवायचा. ठीक आहे, बघू शकता अशा प्रकारे. आणि आता आपण एकदा चेक करून घेऊया ॲडिओ परफेक्टपणे मॅच झालेला आहे का. ठीक आहे, सगळ्यांना पिसणार. तर थोडंसं पुढे घ्यायचं आहे आपल्याला बॅकग्राऊंड. तर थोडंसं अजून पुढे घ्यायचं आहे. तर बघू शकता परफेक्टपणे झालेलं आहे माझ्या हिशोबाने. आणि आपल्याला याचं जे समोरील इथं बघू शकता, जिथं आपला PNG निघायला सुरुवात होती तिथं यायचं आहे. आणि हे दोन्ही जे इमेजेस हे आपल्याला इथनं आता कट करायचे. बघू शकता इथनं कट करून टाकायचे. ठीक आहे, बघू शकता आता कसं दिसेल.
आणि हा फोटो आपण थोडासा वरती सरकून घेऊया. ठीक आहे, बघू शकता अशा प्रकारे आणि ओके करायचं आहे. तर या फोटोवरती क्लिक करायचं नाही तर तुम्हाला डबल मायनसचा ऑप्शन दिसत असेल, याला ऑन करून टाकायचं म्हणजे फोटो जिथं आहे तिथेच ॲड होऊन जाईल. ठीक आहे, त्यानंतर करायचं काय, व्हिडिओचे एक नंबर लिहायचं आहे. सॉरी, जिथं आपला फोटो निघतो तिथं यायचं आहे, लेअरवर जायचं आहे, मीडियावरती जायचं आहे. मीडियावरती गेल्याच्यानंतर आता इथं तुम्हाला एक व्हिडिओ यूज करून घ्यायचा आहे. तर तो व्हिडिओ बघू शकता, हा वाला तो व्हिडिओ आहे. तर हा वाला तो व्हिडिओ आहे, हा व्हिडिओ तुम्हाला यूज करायचा आहे. थोडंसं पुढं सरकवायचं याला, बघू शकता अशा प्रकारे. आणि इथं तुम्हाला यावरती क्लिक करून कैची साईडच्या शोधून याला फुल स्क्रीन करायचं आहे, बॅक यायचं आहे. आणि इथं तुम्हाला ब्लेंडिंगवरती येऊन तुम्हाला इफेक्ट मल्टिप्लायवरती सोडून टाकायचं आहे. ठीक आहे, मल्टिप्लायवरती सोडल्याच्या नंतर करायचं काय, आपल्याला इथं परत ह्या व्हिडिओच्या जिथं आपला इमेज निघायला सुरुवात होती तिथे यायचं. सॉरी, हे झालेलं आहे, जिथं आपला इमेज पूर्णपणे निघतोय तिथं यायचं आहे, बघू शकता इथं. आणि इथं आल्याच्यानंतर परत लेअरवर जायचं, मीडियावर जायचं आहे. आणि मीडियावरती गेल्याच्यानंतर इथं तुम्हाला आणखीन एक व्हिडिओ मिळेल, हा व्हिडिओ तुम्हाला ॲड करायचा आहे. बघू शकता हा वाला व्हिडिओ, हा व्हिडिओ ॲड केल्याच्यानंतर इथं तुम्हाला खाली ब्लेंडिंगवरती येऊन याला पण याच्यावर सोडायचं स्क्रीनवरती सोडल्याच्यानंतर आपल्याला करायचं काय, हा थोडासा पुढे आल्याच्यानंतर हा व्हिडिओ आपल्याला कट करून टाकायचा आहे. कैची कैचीच्या ऑप्शनवरती क्लिक करून सेकंड नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून समोरील पार्ट कट करायचा आहे. त्यानंतर आपल्याला परत व्हिडिओच्या एक नंबरला लेअरवर जायचं आहे, मीडियावरती जायचं आहे. आणि इथनं तुम्हाला एक आणखीन व्हिडिओ मिळेल, तो व्हिडिओ तुम्हाला ॲड करायचा आहे. बघू शकता हा वाला तो व्हिडिओ आहे, याला पण ॲड केल्याच्यानंतर कैची साईडच्या ऑप्शनवर जाऊन तुम्हाला इथं खाली ब्लेंडिंगवरती येतं आहे खाली. आणि ॲडजस्टमेंट बघू शकता, तुम्हाला फक्त आणि फक्त एकवरती न्यायची. बघू शकता एकवरती, परत बॅक यायचं आहे. आणि इथं ब्लेंडिंगवरती येऊन तुम्हाला याला स्क्रीनवरती सोडायचं आहे. याला स्क्रीनवरती सोडल्याच्यानंतर परत लेअरवर जायचं आहे, मीडियावरती जायचं आहे. आणि इथं तुम्हाला एक बॉर्डर PNG मिळेल, ती बॉर्डर PNG ॲड करून घ्यायची. ठीक आहे, तर आपण बॉर्डर PNG ॲड करून घेतलेली आहे, बघू शकता. आणि याला कैची साईडच्या ऑप्शन जाऊन फोटो स्क्रीन करायचं आहे. आणि हिची आपली पत्त्याची लेंथ पुढं आलेली आहे, तर आपण बॉर्डर PNGची लेंथ शेवटपर्यंत घेऊन टाकूया. आणि पत्त्याची PNG आता आपल्याला परफेक्टपणे ॲड करावं लागेल, कारण की ती थोडीशी पुढं सरकली माझ्याकडून. तर काही नाही, परफेक्टपणे ॲड आहे ती. ओके, तर आता माझ्या अंदाजाने तुमचा व्हिडिओ पूर्णपणे बनवून रेडी झालेला आहे. आपल्याला करायचं काय, व्हिडिओचे एक नंबर लिहायचं, लेअरवर जायचं, मीडियावरती जायचं आहे. आणि इथनं तुम्हाला एक तुमचा लोगो ॲड करून घ्यायचा आहे, जो तुमच्याकडे असेल, इंस्टाग्राम, यूट्यूब कोणता पण लोगो असेल तो लोगो तुम्हाला ॲड करायचा आहे. आणि लोगो ॲड करायच्यानंतर इथं खाली तो ॲड करून घ्यायचा आहे, बघू शकता इथे ॲड करून घ्यायचा आहे. ठीक आहे, आणि हिची जी लेंथ आहे शेवटपर्यंत घेऊन टाकायची. तर आता तुमचा व्हिडिओ पूर्णपणे बनवून रेडी झालेला मी प्ले करून दाखवतो. ठीक आहे, साऊंड फुल करूया. सगळ्यांना पिसणार. तर बघू शकता एकदम कडकपणे व्हिडिओ बनवून रेडी झालेला आहे. इथं तुम्हाला आता करायचं काय, शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्यानंतर एक्सपोर्टच्या ऑप्शनवरती क्लिक करून हा व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती पहिल्यांदा असेल तर चॅनलला मात्र नक्की सबस्क्राईब करा. तर चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.